अरे काय करणार नीट झाडून काढ की बाबा. हा सरपंचाचा हुकूम आहे तसा. होय तालमीचा काय नीट झाली पाहिजे. हा तालीम तुमची आणि माझ्या डोसक्याला त्रास कशाला? अरे बाबा तुझं काम आहे नीट काम कर नीट काम कर. तालीम गावचे आणि गावचा कोण रे? स्वयंसेवक. ए नीट काम कर नीट काम कर. ए फोन ठेवा आणि काम कर पहिला. गपरे गोळक्या. ए सकाळी सकाळी पैसे तेवढं मागू नका सा. अरे पैशासाठी नाही केला मी फोन. मग दारू पिणं पण सकाळी सकाळी चांगलं नसतंय बापू. ए दारूसाठी नाही केला फोन मी. सकाळ सकाळी चहा पितोय मी. मग कशासाठी फोन केलाय सा? इथं पपिप संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षाचा टाइम वाया घालवू नका सा. ए अरे ऐकून तर घे की माझं. उगाच तोंडाचा पट्टा चालवू नकस. बापू पट्टा चालवायला मग काय गिरणीवाला वाटलं होय? बापू मी माननीय परेश पाटील आहे, राष्ट्रीय अध्यक्ष. असं मग एक काम कर, तू आणि तुझा मान्यपणा दोघं बी जावा चुलीत. मला काय तू तो फोन. नाही 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 बापू 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 असं कसं? सांगाय काय सांगणार होता? सांगा सांगा. ऐक, राणा जिजाला झोपडं बांधून त्याला तयार झालाय. अरे तू म्हणला होतास ना त्या राणाला कॅप्चर आपण करायचं आणि पैसे मिळवायचं. आता इथं ती बाई त्याला कॅप्चर करायला लागली. काय सांगालाय? नाही म्हणजे असं कसं? अरे तसंच हाय. हा तसंच हाय. मी माझ्या डोळ्यानं बघितलं आणि माझ्या कानानं ऐकले. अरे कुठली बुद्धी सुचल्यानं तुझ्या नादाला लागलो कुणास ठाऊक. एक काय तर कर बाबा ते. हा आणि पैशाचे बी बघ माझ्या. ठेवू का फोन? ओ राष्ट्रीय अध्यक्ष झाला का तुमचा फोन? हा काम करा नीट करा. तालीम कशी जाहीर होणार? तालीम गेली तुमच्या आता. त्या जिजानं तुमच्या सगळ्यांच्या तोंडात माती घातली. म्हणजे अरे बाबा राणा तिच्या पट्ट्यात घावला. तो राणा आहे की नाही, ही झोपडी तिला परत बांधून देणार आहे. काय? असं कसं? जिजा गावल्यावर राणाचा तालीम सुरू करू म्हणला होता. हा आधी जिजा घावली, मग जिजाला राणा घावला. गेली रे गेली तुमची हक्काची तालीम गेली. बसा आता आपलं. नाही पण झालं कसं असं? हा कसं झालं असं? काय करणार बाबा? बाईचा नाद लई वाईट रे. कशी छळवणूक असते की नाही मला विचारा. पपिप संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे मी. गेला तुमचा राणा गेला, फसला, अडकला. हे उगा काय बी बोलू सांगून देतो तुला. अरे बाबा मी कशाला काय? ते बघा ते तुमचा राणा आला बघा. त्याला विचारा, ठणकावून विचारा आणि त्याला सांगा ही जिजा आणि हे जिजाचं झोपडं दोन्ही बी ज्योतिबाच्या डोंगरात फेकून दे म्हणावं. ए राणादा, हे काय कालोय मी? हा काय बोललोय मी? काय तू त्या जिजाचं झोपडं परत बांधून देणार म्हणा? हा अरे तिला उडत रे तू तालीम सुरू करणार होतस ना? होय पण समजात पहिले पडकं झोपडं बांधून द्यायचं. अरे पण तालमीची जागा जाणं नाही काय? हा नाही तसं काय नाही. अरे असं कसं राणा? तिनं गावचा अपमान केलाय. दौलतवाडीच्या अस्मितेवर घाला घातलाय तिनं. ए पप्प्या, वाद माझा ना तिचा आहे. उगा आपल्या गावचं नाव मध्ये घेऊ नकस. कशाला आणतोस म्हणजे? अरे हो सगळ्यांचा अपमान आहे, गावचा अपमान आहे. नाही तिला या गावात राहता येणार नाही. काय रे? होय पप्प्या, तू वैयक्तिक खुन्नस काढायची म्हणून गावचा प्रश्न बनवू नकस. बघा यो एक सच्चा पैलवान एका बाई पुढे हारला. जो का आता सच्चा पैलवान राहिला नाही आणि तुम्ही ह्याला नसतात करणार आहे का? रे राणाचा त्या बाईने तुझा अपमान केलाय. मग तुझा अपमान म्हणजे गावचा अपमान आहे. तिला आपल्या गावात राहायचा हक्क नाही बघ. होय ती चुकल्या, तिला हाकलून लावायचं बघ. होय राणादा. गप बसा जरा. हुकुमशाही असल्यासारखं बोलू नका. हा जिजा चुकली असेल म्हणून काय आपण पण चुका करायच्या का? अरे पण नाही ना व. हे बघा, जिजाला ही जमीन कसायला दिली आहे, तिच्याकडे कागद आहे. कायद्यानं तिला इकडे राहायचा अधिकार आहे. अरे पण गावची इज्जत महत्वाची का कायदा महत्वाचा?
कायदा पाळला तर गावची इज्जत राहील. आणि मग इथं ती राहिली तर तालमीचं काय? ती होणार की सुरू. अरे पण कशी? तालमीच्या जागेवर त्याने कब्जा केला ना. हे बघा तुम्ही जरा गप बसा. माझं डोसकं लई बंजाळलंय. मला जरा विचार करू द्या. आता काय विचार करणार तू? राणा चल लवकर. झोपडी उभा कराय काय काय लागणार त्याची यादी घेतली मी. म्हणजे राणा, अरे तू सगळी तयारीच करून आलायस की? हे राणादा, दौलतवाडीच्या अपमानाचं तुला काहीच वाटत नाही? हे काय बरोबर नाही राणा. एका बाई पुढे चुकलं तू. हे काय बरोबर नाही. गप बसा की जरा. मला जरा विचार करू द्या. राणा ए राणा. अरे राणादा ऐक की. तर माझ्या दौलतवाडीच्या भावांनो, ही कोण कुठली बाई जिजा बाहेर ना आली आणि आपल्यावरच गाजवायला लागली आहे? नाही 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 नाही, आपल्या गावच्या मातीचा, आपल्या गावच्या तालमीचा अपमान करायला आली. हिला इथं राहण्याचा हक्क नाही. हिला इथं ठेवून घ्यायचंच नाही. काय राणादा घ्या दूध. राणा काय झालं रे? नाही काय नाही, धर्मसंकट अडकलोय मी. अरे कसलं धर्म संकट? जिजा घावली की आता? ती गावली की मी अडकले. त्याचं काय? गावात समजे काय म्हणालेत माहित आहे? बाई पुढे हरला, तालमीसांकडे गद्दारी केलीच म्हणून. राणा, एखाद्या बाईचं घर पाडणं बराबर नाही. त्या पप्यानं तुझं नाव घेऊन तिचं झोपडं पाडलं. आता तू जिम्मेदारी घेऊन बांधून दे. हा म्हणजे आता काय होणार? गावातल्या समध्यान देखत मला मान खाली घालून चालत जावं लागणार. राणा, ही कुठलं शिरतंय रे तुझ्या डोसक्यात? हा, हे बघ, लोक काय म्हणतात त्याकडे तू ध्यान देऊ नकस. जे बराबर आहे ते कर. त्या जिजाला आता जमीन कसायला दिल्या का नाही तर त्यावर तिचाच अधिकार आहे. ह्यात काय बी बेकायदेशीर नाही. जेवढं पाडलंय तेवढं बांधून दे, नाहीतर ती आपल्या दारातच राहील तुझ्या डोक्याला ताप देत. काय म्हणते मी? अरे बोल की. हे बघ राणा, बायकांची घरं पाडणं ही महाराष्ट्राची परंपरा नाही. तिचं जेवढं पाडलंय तेवढं बांधून दे. अरे चांगलं काम करायला लाज बाळगायची नाही आणि मनात कोणता अहंकार बी आणायचा नाही. काय काय म्हणतेय मी? चल हे दूध पी आणि जा तिचं झोपडं बांधून दे. काय मालक येतायचा नव? येतोय येतोय. राणा दूध पी आणि जा बरं. काय 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 मालक देणार ना माझं झोपडं बांधून? तिकडेच निघालोय. अहो इकडं कुठे चाललाय? इकडं पण जरा लक्ष द्या. माझं सामान कोण उचलणार? माझा काय संबंध? काय संबंध म्हणजे 3 दिवस तुमच्या माणसांनी मला तिकडं किडनॅप करून ठेवलं होतं. 3 दिवस मला उपाशी ठेवलं. अंगातली ताकद गेल्या माझ्या. लय अशक्तपणा आलाय. तो आता माझ्या जीवाचं काय बी बरं वाईट झालं तर पोलीस कुणाला धरणार? राणादालाच धरणार. हा राणा, तू आणि शिरपती ते समद सामान घेऊन जावा बरं. चला ना. नाही 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 श्रीपती दादा, अहो तुम्ही नका हात लावू.
तुम्ही नाही हात लावायचा. समजा जे काय केलंय का नाही ते या पैलवानानं केलंय तर मग हाच माझं सामान उचलणार. तुम्ही नाही उचलायचं. तुझं मला पाप लागेलो. मी का म्हणून मी फक्त झोपडं बांधून देणार म्हणून कबूल केले. बरं ठीक आहे मग मी उचलतो. पण माझ्या जीवाचं काय बरं वाईट झालं तर पोलीस तुलाच धरत्याल. मला काय उचलतो. थांब ग बाई. अरे उचल र तिचं सामान समज. जाऊ दे एकदाच. डोक्याला ताप न काय बघ आपल्याला. पण रानानं सांगितलेलं ऐक. घेऊन जा. हो मालक. अहो काय विचार करायला लागलाय. ला सामान. हा मालक. चला चला. काय म्हणू वाटतंय ना बरं. चला चला चला. अहो काय हो हळू गाडी चालवायला लागते तुमच्यामुळे. चला चला. चला. ए सच्या दे की डब्बा. किती वेळ. गॅसचा आवाज चढवू नकोस. अरे राणादा. सांग की राणादा. हे घाबरू नकोस. किडनीचा पट्टा नाही सुटलेला. बरं ऐक मी तुला नंतर भेटतो. मला जरा जायचंय. अरे बट हे सामान घेऊन कुठे चाललास. ए जिजाचा महल बांधायला निघालोय. काय प्रॉब्लेम आहे. नाही काय नाही. हा मालक चला. हे राणादा. अरे काय रे शोभतं काय. हा सगळं गाव हसल की. अरे आबरूचा डॉल्बी वाजू टाकायचं बस सगळा. हे बघ सच्या मी इकडं असाच उभा राहिलो का नाही तर माझ्या आबरूचा डॉल्बी वाजून फाटेल. आणि ऐके यातलं कुणाला काय बोललास तर तुझ्या तोंडाचा पट्टा काढून टाकीन. नाही कळलं ना वा. मालक अहो, चला. हे गप. कुणाला काय सांगू सर. राणादा सामान घेऊन चालायचे. तुम्हाला सांगत नाही. रानाचं सामान घेऊन चाललाय. चला चला. चला चला. थांब बघा. चला चला. पुढे चला. चला. हा चला चला. रुपये की और बापू ह्यो राणा आहे काय. राणा नाही हमाल आहे हमाल. चला की मग करूया धमाल. उठा 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 उठा. ए थांब थांब. ए थांब 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 थांब. ए थांब की. कोण आहेस तू. हा बापू कोण आलंय वो ये पाखरू नवीन गावात. पाखरू हा पाप्या माणूस आहे. काय सांगालाय. बाप्या माणूस आहे. मग ह्यो असा बाई माणसासारखं लाजाय का लागलाय. ए दाखव की. थोबाड दाखव की. का कुठनं तोंड काळ करून आलायस. तोंड दाखवण्यास आलायस म्हणून म्हणलं. अरे त्यानं असं काहीतरी केलं असेल त्यानं शरमेनं मान खाली घालायला लागेल. ए कोण आहेस तू. कोण आहेस तू.
मी आहे. राणा अरे असले हमाला पट्ट्या का करायला लागलायस? राणा हमाल काय कमाल. ए पप्प्या नाही नाही अरे कमाल झाली राणा. हमाल पट्ट्या करायलास तू आता आणि कुणासाठी? माझ्यासाठी काय अडचण नाही पट्टाच्या. बघितला काय राणा काय रे हे? गावचं नाकच कापलंस की तू आणि स्वतःच थबाड बी काळ केलंस. एका बाईसाठी हमालपट्टी करायला लागलायस तू? नाही 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 बापू, मी काय अशी बायलीगिरी केली नसती बर काय. हो गाववाले पट्टाण्या फुटाण्या कट्टाया पुण्यांदा जर का रानाला काय बोलला का नाही तर तुझ्या या डोसक्यातला छट्टाकभर मेंदू बाहेर काढन आणि किड्या मुंग्यासनी खाऊ घालान. कळलं काय? तू तू हे आमचा गावचा मॅटर आहे तो आणि गाववाले बघून घेऊ. तुझा काय संबंध? तू बाहेर आलेस. दोस्त आहे माझा. आतापर्यंत दुश्मन होता की आता दोस्त आहे. काय अडचण आहे तुला? तुम्हाला काय अडचण आहे काय? हा मीच माझ्या अडचणीत आहे. तुझी कसली मला अडचण? प्रेम्या डोसक्याच्या यंदा जर का रानाचा अपमान केलास का नाही तर तुझी जी जीभ आहे ना जीभ ती हसडून तव्यावर तळून मीठ मसाला मारून नदीवर मगरीसनी खायला देतो का नाही बघतो. मालक चला या असल्या दलिंदरांच्या नादाला लागायचं नसतंय हो. चला उचला सामान. चला रेम्या डोसक्याचा येतो काय? चला मालक आम बघा. चला चला चला. अरे कोण कुठली बाई तुला दलिंद्र म्हणून गेली ते विचार चौकात आणि तू मुख गिळून ग बसलास. मला एक कळत नाही तू माझं पैसे कसं देणार? पैशाचं नाव काढून डोसके फिरवू नका माझा. अरे छट्टाक बरं मी तुझा फिरून फिरून किती फिरणार आहे? बापू अशी जिजा म्हणाली आणि ह्यो मोठा आवाज आहे की नाही ते तिच्या पुढ्यात काढत होता. इथं माझ्या पुढ्यात नाही. मला सांगा लागलाय ते चहाचे पैसे दे. माझ्याकडे पैसे नाहीत. दोस्त आहे माझा. होत की तुमची दोस्ती कशी टिकते की नाही तेच बघतो आता. हाय हाय चला 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 चला. म्हणे काळजी नका करू मी हाय. या बहिणीच्या नरडीचा घोडघ्या असं वाटतोय बघ मला. काय 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 म्हणला? काय नाही ते झोपडं कसं बांधायचं ही चर्चा करू मी. हा झोपडं नाही या जिजाचा महाल म्हणायचं महाल. हा हा. काय मालक? तू काय बघत बघ अहो बांधून देणार ना मग महाल. वय वय वय